पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नौदलाच्या युद्धनौकांचं राष्ट्रार्पण INS निलगिरी आणि INS सुरत युद्धनौका आणि वागशीर पाणबुडी नौदलात दाखल झालेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपसह महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। महायुतीमधील आमदारांना रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे, तर महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन देखील करणार। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने मोदींच्या संवादाला महत्त्व। देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या BMCवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची। BMC मधील 227 जागांपैकी 151 जागांवर विजयाचं भाजपचं लक्ष्य आहे। धनंजय मुंडे मोदींच्या आता बैठकीला उपस्थित नसणार आहेत। धनंजय मुंडे दादांना कळवून परळीला गेलेत, अमोल मिटकरींची माहिती। महायुतीच्या मंचावर आज EVM ठेवलं पाहिजे, मोदींनीच सर्व आमदारांना निवडून आणलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर संजय राऊतांचा टोला। चव्हाण अजित पवार मंचावर, मग धनंजय मुंडेंवर अन्याय का? राऊतांचा सवाल। तर महायुतीमधील अनेक लोक कलंकित, राऊतांची टीका। बीड हत्या प्रकरणात SITनं वाल्मिक कराडाचा ताबा घेतला। हत्या मकोकाच्या गुन्ह्यामध्ये कागदोपत्री अटक करण्याची प्रक्रिया। थोड्याच वेळात वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करणार। कराडवर मकोका लागणं गरजेचं होतं। जागा बळकावणं, मारामाऱ्या करणं असे गुन्हेही आरोपींनी केले। चार्जशीटमध्ये हेराफेरी व्हायला नकोय याची काळजी घ्यावी, जरांगेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। यापुढे चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका करण्याच्या पक्षाच्या सूचना आहेत। वाल्मिक कराड हॉस्पिटल बाहेर येताच रोहितला दिला आवाज। कराडनं रोहितला आवाज दिल्यावर पोलिसांनी 12 वेळा रोहितला आग दिली आहे। कराडनं आवाज दिलेला रोहित कोण आहे? चर्चांना उधाण। आरोपी कुणीही असो, सरकार त्यांना सोडणार नाही। चौकशीत ज्यांचं नाव येणार त्यांच्यावर कारवाई होणार। दोषींना अजिबात थारा देणार नाही। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। परळीतील संत जगमित्र कार्यालयात कराड समर्थकांची आज बैठक। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद करणं हा नवीन पायंडा। आकाचे लोक आले तर मुंबई सुद्धा बंद करू शकतात, सुरेश धस यांचं वक्तव्य। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का, याकडे लक्ष आहे। कराडनं ज्योती जाधवच्या नावे पुण्यातल्या महागड्या फर्ग्युसन रस्त्यावर आलिशान ऑफिसच खरेदी केल्याचं समोर आलंय। त्यामुळे लवकरच कराड मागे ईडीचा ससेमिरा लागण्याचा अंदाज आहे। 3 जुलै 2024ला कराडवर मोठा FIR दाखल झालाय, मात्र FIRवर कारवाई नाहीये। दमानियांचा हा सवाल। परळीमध्ये आंदोलन होणं हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना हिंसाचार होणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे। राऊतांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीच्या धर्मापुरीमध्ये गाव बंदची हाक। धर्मापुरीमधील सर्व व्यवहार ठप्प। परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरकडे जाणारा मार्ग तुर्तास बंद। काल दिवसभर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। पोलीस प्रशासनामधील कर्मचाऱ्यांकडून कडक सुरक्षा व्यवस्था। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बीडच्या परळी तालुक्यामधील शिरसाळा धर्मापुरी या गावामध्ये बंदची हाक। बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं राजकारण आता थांबावं, कार्यकर्त्यांची आहे मागणी। केस कोर्टाबाहेर पोलिसांकडून आता विशेष खबरदारी। वाल्मिक कराडच्या रिमांडमुळे आज दुपारपर्यंत पक्षकारांना प्रवेश नाहीये। कोर्टाचे नियमित कामकाज सुरू, मात्र वकील आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत मला अद्याप कोणी विचारलेलं नाहीये, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।